नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। लवकरच श्रावण महिना सुरू झालेला आहे, त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच महिला गुरुचरित्राचं नवनाथ पारायण करत असतात। कोणी शिवलीलामृत पारायण करतं, कोणी श्रावण महिन्यामध्ये कोणी जीवतीची पूजा करत असतं, कोणी वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करत असतं। श्रावण महिन्याचं अवचित्त साधून अगदी सर्वांना श्रावण महिना संपण्याच्या आधी नक्कीच काही ना काही सेवा करत असतात। तर या महिन्यामध्ये आवर्जून श्री व्यंकटेश स्तोत्राची सेवा नक्की करावी। ही सेवा कशी करावी तर बघा, या संदर्भातली आजची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तुमचे कुठेही स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। सगळ्यात महत्त्वाचं, व्यंकटेश स्तोत्राची सेवा असंख्य महिलांची चालू असते। काही महिलांना करायची असेल तर कशी करावी, संस्कृतमध्ये पठण करावं की मराठीमध्ये पठण करावं, उद्यापन कसं करावं, किंवा काही महिलांनी 41 दिवसांची ही सेवा चालू केलेली आहे। काही महिलांना 21 दिवसांची करायची आहे, पण आपल्या सांसारिक अडचणीमुळे तुम्ही 3 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं, आधी सेवा करण्याच्या आधी मनातली भीती काढून टाकायची की आता कोणाला तरी काहीतरी वेगळाच अनुभव आला तर आपल्याला साप दिसेल का, म्हणजेच कोणाला तरी सापाचं दर्शन झालं, साप म्हटलं तर नाग म्हटलं तर आपल्याला प्रचंड भीती वाटते। काही लोक ह्याच भीतीने ही सेवा करत नाहीत। मग आता ही सेवा आपण कशी करायची? कोणी सांगतात सेवा करत असताना कोणाची दारं वाजतात, खिडक्या वाजतात, मग सगळे झोपलेले असतात, मग ही आपण सेवा करायची का नाही, आपल्या मनामध्ये अशी भीती असते। त्यामुळे ही सेवा जेव्हा सेवा करत असताना त्यांच्यासोबत साक्षात श्रीहरी विष्णू असतात। ज्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्राची सेवा होते त्या रात्री 12च्या नंतरची सेवा असते। त्या रात्री 12ची घरात साक्षात भगवान विष्णू सेवा चालत असताना ऐकत असतात, ते आपल्यासोबत असतात। आता ही सेवा रात्रीच करायची का तर हो, ही सेवा आपल्याला रात्रीच करायची आहे। दुपारी करू शकता का अशा कमेंट करायच्या नाही। 12 वाजेच्या 3 दिवसाची रात्री 12च्या नंतर ही सेवा आपल्याला करायची असते। तर तुम्ही या सेवेला तुम्ही कधीही सुरुवात करू शकता। आता ही सेवा गुरुवारी करू शकता, पुत्रदा एकादशीच्या दिवशी करू शकता, मंगळवारी करू शकता, जसं जमेल। या श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा शुभच आहे, त्यामुळे तुम्ही ही सेवा कधीही करू शकता। पण सगळ्यात महत्त्वाचं, श्रावण महिना संपण्याच्या आधी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता। सुरुवात करण्याच्या आधी मनामध्ये आपला शुद्ध भाव असावा। या सेवेच्या आधी एक छोटीशी कहाणी तुम्हाला सांगते। व्यंकटेश स्तोत्र हे देवीदासांनी विरचित केलेलं आहे। व्यंकटेश स्तोत्र हे देवीदासांनी लिहिलेलं आहे। देवीदास हे भगवान विष्णूचे एक भक्त होते, ज्यांच्या घरामध्ये 18 वर्ष दारिद्र्य होतं आणि त्यांनी भगवान विष्णूची सेवा मनापासून केली। या सेवेला सुरुवात केली आणि त्यांनी सेवा सुरू ठेवली। ही सेवा रोज रात्री 12च्या नंतरची सेवा सुरू केली आणि असं झालं की ते सेवा करत असताना त्यांच्या बायकोला असं स्वप्न पडलं, देवीदासाच्या डोक्यावरती नाग आहे, आणि त्यांच्या स्वप्नात आलं की त्या खिडक्या उठून जाग्या झाल्या तर बघते तर काय त्यांची पती सेवा करत होते। खरंच त्यांच्या डोक्यावर नाग होता आणि तो नाग साईडला करण्यासाठी, त्या नागाच्या बाजूला करण्यासाठी त्या नागाला स्पर्श केला आणि त्या नागाच्या थंडावामुळं त्यांना, म्हणजे तो नाग साईडला झाला, पण त्यांच्या थंडपणामुळे त्या ताई बेशुद्ध झाल्या। पण देवीदासाची बायको बेशुद्ध पडली आणि जेव्हा देवीदास सगळी सेवा करून पूर्ण उठले तेव्हा ते बघतात तर काय बायको त्यांची एकदम बेशुद्ध पडली होती आणि जो नाग होता तो खरा नाग होता, तो सोन्याचा झाला होता। थोडक्यात काय तर, ज्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्राची सेवा होते त्यांच्या घरातलं 18 वर्ष दारिद्र्य त्यांचं कमी झालंय। त्या सेवेतच त्यांना अनुभव आलाय, म्हणून त्यांनी ही सेवा रचली आहे। व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली म्हणून या सेवेचे अनुभव खूप सुंदर प्रत्येकाला येत असतात। व्यंकटेश भगवान जगाचे चालक पालक हे परब्रह्म आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात विष्णूंचं स्वरूप आहेत, आपल्याला माहिती आहे। आता ही सेवा कशी करायची तर बघा, मांडणी करायची का तर तुम्हाला सांगते। बघा, ज्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य सुद्धा गेली, कारण जो नाग होता तो सोन्याचा झाला, बायकोला शुद्ध आली, तेव्हा त्यांनी
ही सगळी कथा सांगितली. मला स्वप्नात असं झालं. मग काय झालं तर सगळं साक्षात जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यांच्या मस्तकावर लक्ष्मीचा वास आहे. जिथे जिथे भगवान श्रीहरी विष्णूची सेवा केली जाते माता लक्ष्मी अखंड त्या घरामध्ये वास करते. आता मांडणी कशी करायची तर बघा. समजा आज आपला शुक्रवार आहे, आज सेवेला सुरुवात करायची आहे, तर काय करायचं, सकाळी केंद्रात जावं, नारळ खडीसाखर ठेवावं, महाराजांना विनंती करावी. केंद्रात नसेल तर दत्त मंदिरात जा, भगवान बालाजीच्या मंदिरात जा आणि तिथे विनंती करा की तुम्ही कोणत्या अडचणीसाठी ही सेवा करत आहे. तुमची जी अडचण आहे ती अडचण तुम्ही बालाजी भगवानला बोलून दाखवा. स्वतःचं घर व्हावं, फायनान्शियल अडचण आहे, आर्थिक अडचण आहे, शारीरिक मानसिक कष्ट आहे, जगाच्या पाठीवर काही अडचण असली तरीसुद्धा व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली त्यांचा अनुभव येतोच. आता मांडणी करताना मी तुम्हाला सांगते, रात्री 12च्या सेवेला बसणार आहे तर मी सकाळी काय करणार, तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेल तर ठेवू शकता, भगवान विष्णूची मूर्ती असेल तर ती ठेवू शकता, किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल ती सुद्धा ठेवू शकता, किंवा पांडुरंगाची मूर्ती असेल तर ती सुद्धा ठेवू शकता. 12 ज्योतिर्लिंग आहे तर त्या पद्धतीने श्रीहरी विष्णूचे 8 रूपे आहेत. त्याच्यामधले एका व्यंकटेश स्तोत्राचं एक रूप आहे, आपल्या विठ्ठलाचं रूप आहे म्हणून सांगते. तुम्हाला ज्या घरामध्ये विठ्ठलाची मूर्ती असेल ती सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे. तिकडे मांडणी करतानाच मांडणी एकदम साधी सोपी करायची, कलश वगैरे मांडायची काही गरज नाही. ताई मांडणी केलीच पाहिजे का अशा बऱ्याच महिला म्हणतात, पण असं काही नाही. तुम्ही एवढी मोठी उच्च कोटीची सेवा करताय, आवर्जून मांडणी करावी, सकाळी मांडणी करावी. महाराज आणि काही नसेल तर महाराजांची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती ठेवावी, पण त्याच्या आधी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा, नाहीतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा. स्त्रीसूक्त म्हणावं, पुरुष सूक्त म्हणावं, जे तुम्हाला आता वाटेल, जे तुम्हाला ज्यांना काही नाही जमत त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अभिषेक करून बाळकृष्णावर मन मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. आणि नंतर जिथे कुठे तुमची मांडणी केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे. तुम्हाला सत्यनारायण पण करायचं आहे. मग अशा वेळेस काय करावं बघा. ज्या घरामध्ये दर पौर्णिमेला सत्यनारायण चालू असेल तर त्या घरामध्ये भगवान विष्णूची अखंड सेवा होत असते. तर दोन दिवसांनी तुम्हाला ही सेवा तुम्ही दोन्ही टाईम करू शकता. पुन्हा नंतर ही सेवा तुमच्याकडे होईल का नाही, 12 वाजेची सेवा आहे ना, मग आपलं मन खूप शांत असं होत असतं. आपल्या मनामध्ये विचार येणार नाही, माझं मन आणि माझे महाराज म्हणजे मी भगवान विष्णूंची सेवा मी करत आहे, मला माझ्या महाराजांची सेवा करायची, मनात आपल्या इतकंच ठेवायचं. आता हे सगळं झाल्यानंतर दुपारी मांडणी केल्यानंतर रात्री पावणे 12च्या आत शार्प म्हणजे 12 वाजेपर्यंत तुम्हाला रात्री 12च्या आत तुम्हाला आंघोळ करायची. 3 दिवस तुम्हाला आंघोळ केल्याशिवाय तुम्ही या सेवेला बसू नका. 12च्या आत तुम्ही रात्री आंघोळ करायची आहे. नंतर तुम्हाला या सेवेला बसायचं आहे. 11ला किंवा पावणे 12पर्यंत आंघोळ करून बसू शकता. 12च्या नंतर आधी झोपू शकता. ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही झोपावी, पण कोणाकोणाला झोप येत नाही, पण मनात एक असतं ही सेवा पूर्ण करायची आहे. तर आपल्याला काय करायचं, कधी कधी असं होतं की आपल्याला झोप तर लागते, डायरेक्ट सकाळीच जाग येते. म्हणून 3 दिवस तर तुम्ही रात्री झोपायचा प्रयत्न करू नका. सेवा झाल्यावर तुम्ही बिनधास्त झोपू शकता. आता नुकतीच दुपारी मांडणी करून झाली. रात्री 12 वाजच्यात निळं वस्त्र असेल तर आपल्या घरात निळं वस्त्र टाकून छानपैकी मांडणी करायची. पूर्वेला करा नाही तर पश्चिमेला करा. एखादा दिवा लावा. तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता, शुद्ध तेलाचा दिवा लावा, शुद्ध गाईचे तुपाचा दिवा लावा, अखंड दिवा लावा. पूर्ण सेवा होईपर्यंत तो दिवा शांत होता कामा नये. तो दिवा एकदम शांत जळाला पाहिजे, अशी सेवा तुम्ही करावी. ही सेवा करताना महिलांनी स्वच्छ साड्या घाला, पंजाबी घाला, व्यवस्थित मांडणी वगैरे करा, बांगड्या घाला आणि आता कुंकू लावायचं. या पद्धतीने सेवेला बसायचं आहे. तर काय करायचं मित्रांनो, व्यंकटेश स्तोत्राची सेवा सुरू करण्यापूर्वी आपण आंघोळ वगैरे करून घ्यायची. आंघोळ केल्यानंतर 12 वाजता अगोदरच आपण दुपारीच मांडणी करून घेतलेली आहे, त्यामुळे 12 वाजता रात्री निळं वस्त्र असेल तर तुम्ही अंथरून घ्यायचं आहे. आणि नंतर पूर्वे किंवा पश्चिमेकडून बसून तुम्हाला पूजा मांडणी करून घ्यायची आहे. पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा लावल्यानंतर अखंड दिवा लावा. पूर्ण सेवा होईपर्यंत दिवा शांत होता कामा नये. सेवेला सुरुवात केली महिलांनी स्वच्छ साड्या घाला, पंजाबी ड्रेस घातला तरी व्यवस्थित ओढणी वगैरे घालून, बांगड्या वगैरे घालून, कुंकू बांगड्या हळदी कुंकू लावून या पद्धतीने या सेवेला आता आपल्याला बसायचं आहे.
आता जर पुरुष मंडळी बसणार असेल तर त्यांनी सोहळा घाला, नाही तर शक्य होतं कुठल्याही काळ्या रंगाचं वस्त्र सोडून परिधान करू नका. बाकी काही कुठल्याही रंगाचं वस्त्र परिधान केलं तरी पण चालेल. अगदी व्यवस्थित बसायचं, नाईट पॅन्टवरती बसायचं नाही आहे, स्वच्छ कपडे घालायचे. या सेवेला बसताना तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सुरुवातीला एकदा आता पहिला दिवस आहे तर मी तुम्हाला एक वेळा पहिलं काय म्हणायचं, स्वामी स्तवन म्हणायचं आहे. स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये म्हणा. प्राकृत वाचता येत नाही तर मग काय करावं, आता ही सेवा तर आपल्याला पठण करायची आहे. ज्यांना लिहिता वाचता येत नाही ती सेवा करून त्यांनी मराठीमध्ये प्राकृत जे आहे तर ते थोडंसं मोठं आहे, 108 ओव्यांचं आहे. कारण 80 ओव्यानंतर फलश्रुती येते, तर तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता. आता मराठी म्हणायला गेलं तर तुम्हाला कमीत कमी 3.5 ते पावणे 4 तास लागेल. तुमच्याकडनं होईल का, तर तुम्ही मराठीत म्हणू शकता, नाही तर संस्कृतमध्ये पण आहे. आपण तेच म्हणतो, व्यंकटेश वासुदेव प्रद्युम्न अमृत विक्रम संकर्षणो आणि रुद्रशेषम हे संस्कृतमध्ये आहे. आणि प्राकृतमध्ये काय, ओम नमोजी हे रंबा सकळा हे देत तू प्रारंभा वाटणे तुझ्या स्वरूप शोभा हे वंदन माझे करीत असे, तर मराठीमध्ये आहे. तर आता संस्कृतमधलं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही सुरुवातीच्या 1 ते 8 ओव्यापर्यंत तुम्हाला 21 वेळा जर तुम्हाला पठण करायचं असेल तर तुम्ही सुरुवातीला 20 ओव्यापर्यंत 20 वेळा तुम्हाला 1 ते 8 ओव्यापर्यंत म्हणायचं. सुरुवातीला 20 वेळा तुम्हाला 1 ते 8 ओव्यापर्यंत म्हणायचं आणि 21 वेळा तुम्हाला सगळं म्हणायचं. आणि कारण 9व्या ओव्यानंतर जर ओवी नंतर फलश्रुती आहे ती तुम्हाला कुठलं सांगते, संस्कृतमध्ये जे संस्कृत प्राकृतमध्ये पठण करायचं, ज्यांनी 1 ते 80 ओव्यापर्यंत 21 वेळा पठण करायचं आणि 1 ते 80 ओव्यापर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे. बाकी 20 वेळा जेव्हा तुम्ही पठण करणार आहात ते इतकं म्हणायचं. जेव्हा 21 वेळी तुम्ही पठण करणार आहात ते तुम्हाला डायरेक्ट 108 ओव्यापर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे. या पद्धतीने ही सेवा करत असताना आता मी कसं करते, 21 काडीच्या म्हणजे माचीसच्या डब्बीच्या काड्या घ्यायच्या किंवा शेंगदाणे वगैरे घ्यायचे आणि नंतर साईडला आपण एका वाटीमध्ये 2 वाट्या ठेवायच्या. 2 वाट्यामध्ये आपण शेंगदाणे किंवा माचीसच्या काड्या तुम्ही घ्यायच्या आहेत. 21 वेळा मोजून घ्यायच्या आहेत. नंतर त्यातली एक तुमचं वाचून झालं की एक काडी तुम्ही साईडला ठेवू शकता किंवा एक शेंगदाणा तुम्ही साईडला ठेवायचं आहे. हे होत असताना, सेवा होत असताना मला माहिती की माझ्या शेजारी आसपास सूक्ष्म रूपामध्ये श्रीहरी विष्णू आहेत. मला घाबरायची काय गरज आहे. आणि महिलांना भीती वाटते, काही होणार नाही. आता एखाद्या महिलेला अनुभव आला की तो तुम्हाला एखादीला काहीतरी सांगते, तर 3 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर आपल्याला जे काही अवगुण आहे ना ती आपली सेवा करू देत नाही. पण तुमच्या मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा दृढ असते. दृढ श्रद्धा असलेली व्यक्ती तो निस्वार्थपणे सेवा करत असतो. 3 दिवसाची सेवा निर्विघ्नपणे पार पाडायची आहे. संकल्प करावा का नाही, संकल्प आपण सकाळी सुरुवातीलाच करावा. ज्या काही अडचणी आहेत त्यामुळे मी माझ्या आर्थिक अडचणी 3 दिवसाची जी व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे ती स्वामींना आपण नारळ खडीसाखर ठेवतो तेव्हाच आपण स्वामींना सांगायचं की ही सेवा माझ्याकडनं सुखरूप निर्विघ्नपणे करून घ्या, अशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. आणि संकल्प करताना नाव गोत्र असेल ते तुम्ही बोलून 21 वेळा पठण करून झाले की नमस्कार करून मग झाल्यावर तुम्हाला आरती करायची असेल तर तुम्ही करू शकता आणि जाऊन पुन्हा झोपावं. 3 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार करायचा नाही आणि ब्रह्मचर्याचं पूर्णपणे पालन करावं. बाकी कांदा लसूण वगैरे तुम्ही खाऊ शकता, काही हरकत नाही. फक्त परांना आपल्याला खायचं नाही आहे, अजिबात परांना खायचं नाही. कुणाचं लग्न असो, वास्तुशांती असो, अजिबात परांना खायचं नाही. आणि माझ्या घरातलं 3 दिवसाचं खाणार, बाकी कुठलेच काही नियम नाही. फक्त परांना वर्ज्य आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं. नॉनव्हेज वगैरे खायचं नाही. ते तर आपण श्रावणमध्ये आता खातच नाही, त्यामुळे याचा प्रश्नच उरत नाही. आपल्या घरामध्ये आई घरात कोण पाळतं तर कोण पाळत नाही, पण ज्यांना अजिबात बंदच करायचं म्हणा. घरात 3 दिवस जर श्रावण नाही पाळलं तर 3 दिवस करायचंच नाही. असं झाल्यावर माझी 3 दिवसाची सेवा कंप्लीट झाली बरं का. तिसऱ्या दिवशी सगळं पठण करणार. हे सगळं झाल्यावर 4था दिवस येतो, सकाळीच येतो. 4थ्या दिवशी मी उद्यापन करणार. उद्यापन करत असताना म्हणजे आता समजा महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे, बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे. परत त्या बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ तामणात धुवावी. आणि बघा आता आधीच सांगते, ज्या महिलांना सत्यनारायण करायचं आहे त्यांनी फक्त सत्यनारायणासाठी बाळकृष्णाची मूर्ती उचलायची आणि सत्यनारायण झालं की परत
परत इकडे भगवान विष्णूच्या ठिकाणी ठेवायचे. आणि नाहीतर तुम्ही आधी भगवान विष्णूंची सेवा करून घ्या, नंतर तुम्ही सत्यनारायण करा. तुमच्या मनावर तुम्हाला सांगते 3 दिवस बाळकृष्णाची तुमच्या मनावर आता आधी हे करणार आहे. तुम्हाला 3 दिवसाची बाळकृष्णाची मूर्ती इथेच ठेवावी. अगदी बाळकृष्णाची मूर्ती नाही तर भगवान बालाजीची मूर्ती असेल तर तुम्ही 3 दिवस हे इथंच ठेवायची. 4थ्या दिवस सकाळी उठल्यानंतर मूर्तीला अभिषेक करावा, ती जागेवर ठेवावी, आपल्या सगळ्या वस्तू जागेवर ठेवाव्या. आणि व्यंकटेश बालाजींना डाळीच्या पिठाचे लाडू खूप आवडतात, त्यामुळे नैवेद्य दाखवावा. खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा, नाहीतर फक्त खिचडी म्हणजेच मसाले भात, पुलाव भात असं साधं पिवळ्या रंगाची खिचडी जसं आपण जिरं मोहरी हळदी टाकून करतो ती खिचडी नैवेद्य दाखवायचा आहे. बस या दिवशी इतकंच दान करायचं. असं दान करत असताना योग्य व्यक्तीला दान करावं. आणि एखाद्याला तुम्ही दान करू शकता. आता बऱ्याच वेळा आता काही सांगायला लागलं तर लोकांना असं वाटतं की गुरुजींना दान करायचं नाही. योग्य व्यक्तीला दान करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या पात्रतेची आहे का त्याला ते जास्त महत्त्वाचं आहे. शिधा दान करत असताना शिधा तुम्ही कोणालाही दान करू शकता. शक्य होतं शिधा एखाद्या मंदिरात जाऊन दान करू शकता. गुरुजी भेटले तर अतिशय उत्तम, नाही भेटले तर एखाद्या गरजू व्यक्तीला नक्की दान करा. आणि कुठल्या दरम्यान काय माहिती कुठल्याही रूपामध्ये येऊन भगवान बाळकृष्ण भगवान बालाजी तुमची सेवा स्वीकार करत असेल, अन्नग्रहण करत असेल, म्हणून गरज पडली आहे. जो गरजू आहे, ज्याला गरज आहे त्याला नक्की दान करा. आणि एखाद्या टाईमाचं म्हणजे एखाद्या वेळेचं जेवण त्याच्या घरामध्ये शिजलं जाईल इतकं तुम्ही अन्नदान करू शकता. या पद्धतीने साधं सोपं उद्यापन तुम्हाला करायचं आहे. भगवान श्रीहरी व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा खूपच सुंदर आहे आणि ही सगळ्यात जास्त म्हणजे खूप महत्त्वाची आहे. लक्ष्मी प्राप्तीची ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे. अनुभव कधी आडला नाही म्हणून तुम्ही ही सेवा कधी वाया जाणार नाही. 3 दिवसात अनुभव आला नाही म्हणजे ही सेवा झाली नाही असं होणार नाही. योग्य वेळ आल्यावर त्या सेवेचे सुद्धा तुम्हाला फळ नक्की मिळेल. प्रत्येकाला 3 दिवसाच्या सेवेमध्ये अनुभव येतोच असं काही नाही, पण तुम्ही जे सेवा करता ते मनापासून भगवान बालाजीला खूप प्रिय होईल आणि खूप नामजप करावा लागेल. तुम्हाला खूप नामजप करावा लागेल. असं वाटेल की व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा असं करावं लागेल. नाहीतर त्यांना जो व्यक्ती असं मनापासून नामस्मरण करतो त्यांना भगवान बालाजी साक्षात दर्शन नक्की देतात. आणि कोणाकोणाला समुद्राच्या पाण्याचा आवाज येतो तर कोणाला भगवान बालाजीची व्यंकटेशाची सावली दिसते. कोणीतरी चाललंय असं दिसतं आणि आपल्याला काही घाबरायचं नाही. असं म्हटलं माझी सेवा करत असताना साक्षात भगवान हरी विष्णू माझी सेवा ऐकतायत. एवढं मोठं भाग्य अजून काय पाहिजे. तुमच्या मनामध्ये शंका ठेवणं चुकीचं आहे. आनंद ठेवून तुम्ही ही सेवा करा. भगवान बालाजीची ही सेवा खूप उच्च कोटीची सेवा आहे. मला खरंच खूप मनापासून वाटतं. आता ताई माझा बिझनेस चालत नाही, तुमच्या ज्या काही अडचणी असेल तर त्यांच्यामध्ये तुम्ही सेवा करा. भगवान श्रीहरी विष्णू जगाचा कारभार सांभाळतात तर ते तुम्हाला का सांभाळणार नाही, नक्कीच सांभाळतील. प्रत्येकाने ही सेवा करावी. आपले जर मिळून आपण मनापासून श्रावण महिन्यामध्ये 3 दिवस ही मनापासून सेवा केली तर महिन्याभरामध्ये काय माहीत तुमच्या आयुष्यामधले जे प्रॉब्लेम आहे ते नक्कीच सॉल्व्ह होतील. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही ही सेवा कधी सुरुवात करू शकता. कुठलाही वेळ वगैरे नाही. तुम्हाला जसं जमेल तसेच तुम्ही सेवा करू शकता. प्रयत्न करा. ठीक आहे. आजच्यासाठी फक्त इतकीच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री स्वामी समर्थ.